बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात महिला आणि युवती पदाधिकारी नियुक्त्या झाल्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत या नियुक्त्या पार पडल्या। यावेळी सुनेत्रा पवारांनी शहरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली। बीड लोकसभेचा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठी घेतील असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय। बीडची लोकसभेची जागा प्रीतम मुंडेच लढतील अशी भूमिका पंकजा मुंडेंनी या आधी घेतली होती। मात्र आता पंकजांनी वरिष्ठांवर हा निर्णय सोपवलाय। आष्टीत बूथ प्रमुखांच्या संवाद बैठकीनंतर त्या बोलत होत्या। एकनाथ खडसे पुन्हा भाजपत जाणार असल्याच्या चर्चेला विराम मिळालाय। सध्याच्या परिस्थितीत आपण भाजपत जाण्यास इच्छुक नसल्याचं खडसे म्हणाले। खडसे पुन्हा भाजपत जाणार असल्याची चर्चा होती, मात्र शरद पवारांना सोडून कुठेही जाणार नसून त्यांचं नेतृत्व आपल्याला मान्य असल्याचं खडसेंनी स्पष्ट केलंय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। एनडीडीबी कडे काही काळ महानंद दूध डेअरी सोपवावी, ती गुजरातला देऊ नये असं मत एकनाथ खडसेंनी मांडलं। महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात असताना आता महानंद दुग्ध व्यवसायही गुजरातला पाठवण्याची तयारी सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर हे उद्योग महाराष्ट्रातच राहिले पाहिजेत असं मत त्यांनी मांडलंय। नांदेड विमानतळावर अशोक चव्हाणांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली। यावेळी गर्दीला आवरताना पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। भाजप प्रवेशानंतर चव्हाण पहिल्यांदाच नांदेडमध्ये आले, त्यामुळे कार्यकर्त्यांनी विमानतळाच्या आत जाण्याचा आग्रह धरला, त्यामुळे पोलिसांच्या नाकी नऊ आले। हिंगोलीत भाजप आमदार तानाजी मुटकुळेंनी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। सरकारने सुरू केलेल्या वाळू धोरणाचा प्रशासन गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला। वाळू माफियांच्या गाड्यांवर आमदार असा उल्लेख असून त्यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली।